मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एखाद्या प्रमुख पदावरती एखाद्या व्यक्तीची जर नियुक्ती करण्यात आला तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नक्की विचारतात। तर जाणून घेऊया प्रवीण परदेशी यांच्याबद्दल आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल। नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे। प्रवीण परदेशी हे ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत, म्हणजे ते एक IAS ऑफिसर आहेत। मित्रांनो, नियुक्ती होण्यापूर्वी प्रवीण परदेशी हे कोणत्या पदावरती कार्यरत होते हे समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण त्यावरती प्रश्न विचारतात। मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी आणि बॉम्बे नॅचरल सोसायटीचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे। प्रवीण परदेशी हे 1985 तुकडीचे महाराष्ट्र केडरचे ते एक IAS ऑफिसर आहेत। मित्रांनो, जवळपास त्यांना 36 वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे। एकंदरीत त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर जर सांगायचं झाला तर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि सांख्यिकी या विषयामधून बॅचलर डिग्री त्यांनी संपादन केलेला आहे आणि MA जो आहे, पदव्युत्तर पदवी जो आहे, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेले अर्थशास्त्र यामध्ये। या माहितीसोबतच आपल्याला महाराष्ट्र राज्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण नियुक्त्याबद्दल माहिती असणं तितकंच गरजेचं आहे, कारण त्यावरतीही प्रश्न विचारू शकतात। तर मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे कार्यरत आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक कार्यरत आहेत। महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला कार्यरत आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून श्रीकर परदेशी कार्यरत आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे। यावरती विविध परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात। आजचा हा महत्त्वपूर्ण छोटासा इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। अभ्यासश्री अकॅडमी या YouTube चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये। थँक्यू। जय हिंद।